नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे प्रभास व्हिडिओ बनवत असतो। व्हिडिओमध्ये तो सांगत असतो की हे सगळं जे काय आहे ते तुझ्या वडिलांनी नागेश्वर घोरपडेने केलेलं आहे, त्याने खून केलेला आहे। आता त्याने खून कोणाचा केला तर नागेश्वर घोरपडेने इकडे अंगद महाजनचा आणि देवकी महाजन यांची प्रॉपर्टी लुबाडलेली आहे आणि त्याने अंगद महाजनचा खून केलाय। माझ्या समोर त्याचं घरदार पेटवलेलं आहे, परंतु त्याची मुलगी आणि बायको ह्या दोघेही जिवंत आहेत। परंतु त्या खुनाच्या आरोपात तुझ्या मावशीच्या नवऱ्याला म्हणजेच सगुणाच्या नवऱ्याला अडकवलेला आहे आणि त्यामुळं सगुणाचा नवरा हे सगळं सोडून गेलेला आहे। हे ऐकल्यानंतर खरं तर धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळी इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात। त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे तो सांगत असतो की त्याची जी ही आहे वारसदार मुलगी आहे ती म्हणजे तुझी बायको गिरिजा असं बोलत आहे आणि नेमकं त्याच वेळेस घडतं असं की तिथे गिरिजा आलेली असते आणि गिरिजा येऊन विचारू लागते की प्रभास काका तुम्ही काय बोलताय, हे सगळं काय झालंय नक्की, असं म्हणून प्रभासला आता ती विचारू लागते। ऐन वेळी गिरिजाने येऊन आता गोंधळ घातलेला आहे आणि ह्या सगळ्या गोंधळामुळं एवढा सगळा प्रॉब्लेम झालेला असतो। त्याच वेळी नेमकं तो गिरिजाला काहीतरी सांगणार आहे आणि त्याच वेळी इकडे आता नेमकं पोहोचलेली आहे ती म्हणजे उर्वशी म्हणत असते की काय बोलणार आहेस तू आणि काय सांगायचं गिरिजाला, आणि गिरिजाला ते विचारते तू इथं कशासाठी आलेली आहे। तिला खरं तर ही गोष्ट पटलेलीच नसते म्हणून ती विचारत असते की तू इथं कशासाठी आलेली आहे आणि नेमकं त्याच वेळी प्रभास आता काहीतरी सांगणार असतो। मग गिरिजा म्हणते की काय नाही, रुद्राशी बोलायचं होतं मला म्हणून आले होते। तेवढ्यावरती आता उर्वशी काही थांबणार नसते। उर्वशी म्हणत असते किती वेळा येतेस ग, सांगितलंय ना त्याने तुला तुझ्याशी बोलायचं नाहीये म्हणून, मग कशाला सारखी सारखी येतेस इथं, असं म्हणत आता रुद्रच्या बाबतीत ती बोलायला सुरुवात करते। गिरिजा शांतच राहते, गिरिजा तिथून निघून जाते। इकडे आता नागेश्वरचं वेगळंच चालू आहे। मालकीनबाई अहो बोलावं आमच्याशी, कालपासून आम्ही वाट बघतोय, तुम्ही आमच्याशी बोलावं। वासंती मात्र शांत असते आणि नागेश्वर तिला माहितीये की काय बोलणार असतो आणि कशाबद्दल बोलणार आहे। वासंती म्हणत असते की काय झालं, काय बोलू आता मी, तेव्हा तो म्हणत असतो की नाही आजकाल तुम्ही आमच्याकडे लक्षच देत नाहीये, तुमचं लक्ष बाजूलाच असतं, असं म्हणत असतो। वासंती शांतच असते। वासंतीला माहितीये की हा माणूस काय बोलणार आहे आणि कशाबद्दल बोलणार आहे। या सगळ्या गोष्टी आता वासंतीला चांगल्याच माहिती झालेल्या असतात आणि त्याचमुळं इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं आहे आणि नेमकं त्याच वेळेस इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत तेव्हा लगेचच नागेश्वर तिला विचारायला सुरुवात करतो की नाही आम्हाला पण कळलं पाहिजे ना कशाबद्दल हे सगळं चालू आहे ते, नाही तुमची बहीण इतक्या वर्षानंतर आली, बहिणीची गळाभेट झाली, तुम्ही सांगितलं नाहीये आम्हाला काय झालंय नक्की, कशाबद्दल हे सगळं चालू होतं, असं इकडे नागेश्वर तिला मुद्दामच विचारायला सुरुवात करतो। आता नागेश्वरने ह्या सगळ्या गोष्टी विचारलेल्या असतात आणि तेव्हा मात्र ती म्हणते की नाही माहिती मला। नागेश्वर म्हणतो की इतक्या दिवसात ती कधी इथं आली नाही, मग आज अचानक कशी आली, आज अचानक तिला का वाटलं की इथं यावं आणि तुमच्याशी बोलावं, कोण आहे ह्या सगळ्या मागे, तुम्ही गेला होतात का तिच्याकडे, तुम्ही बोललात का तिच्याशी, हे सगळं बोलणं सुरू असतं आणि नागेश्वर तिला विचारत असतो। वासंती मात्र म्हणत असते की नाही मी असं काहीही केलेलं नाही, मी कधीही तिच्याकडे गेलेले नाही आणि मी तिला जाऊन भेटलेले नाही किंवा तिला बोललेले नाही, असं ती सांगू लागते। तेव्हा मात्र नागेश्वर म्हणतो सो कसं आहे माहितीये का, तुम्हाला माहितीये आमच्याशी खोटं बोललात तर काय होऊ शकतं, त्याच्यामुळं एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, काहीही झालं तरीही आमच्यापासून कुठलीही गोष्ट लपवायची नाही, नाहीतर त्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, त्यामुळं इथून पुढे आमच्यापासून कुठलीही लपवालपवी करायची नाही। आता हे ऐकल्यानंतर वासंती शांतच राहते आणि त्याच वेळी नागेश्वर सुभानरावला फोन करतो आणि सुभानरावला सांगू लागतो की हे बघा सुभानराव, त्या सगुणाच्या घरावर बारीक लक्ष ठेवायचंय, तिचं काय चाललंय काय नाही, ती कोणाला भेटते, तिचं काय चालू आहे, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत माहिती कळली पाहिजे, असं इकडे सांगितलं जातं। आता वासंती शांतच राहते। त्याचबरोबर नागेश्वर इकडे सांगत आहे ते म्हणजेच की तुमच्या सुनबाईंना पण शांत राहायला सांगा, कसं आहे त्याचे परिणाम काय होतील ते त्यांना माहितीच आहे आणि सावध करा। कसं आहे
या गोष्टींच्या बाबतीत माझ्या पुढं मागं जर करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवायचं. इकडे मात्र आता उर्वशीचं वेगळंच कारस्थान सुरू आहे. उर्वशीच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू आहे आणि नेमकं ती चिठ्ठी जी आहे ती आता प्रभासने घेतलेली आहे. प्रभास ती चिठ्ठी वाचतो आणि म्हणतो, म्हणजे हे गिरीजाने लिहिलंय, म्हणजे ती पोरगी मला हेच सांगायला आलेली होती, त्या चिठ्ठीबद्दल मला सांगायला आलेली होती. ही गोष्ट आता लक्षात येते प्रभासच्या आणि प्रभास म्हणू लागतो, म्हणजे याबद्दलच तिला मला सांगायचं होतं. आता तिथे आलेला आहे तो म्हणजेच रुद्र. रुद्र म्हणू लागतो की प्रभास काका, माझं एक काम आहे, एक मीटिंग आहे, त्यासाठी मला जावं लागणार आहे, मी जाऊ का? तेव्हा उर्वशी म्हणत असते, हा हा जा तू. तेव्हा प्रभासला इकडे रुद्र सांगत असतो की बघा तुम्ही तयार असाल तर. तेव्हा रुद्रला प्रभास काका सांगतात की जा जा, काहीच हरकत नाहीये, तू जा, मी आहे इथे. तेव्हा उर्वशी म्हणते की काळजी करू नको, मी आहे इथे काळजी घ्यायला, त्याच्यामुळं अजिबात विचार करायची गरज नाही, मी आहे ना, तू जा बिंदास्त. ही सगळी नाटकं तिची सुरू आहेत आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रभास. आणि त्याचबरोबर आता प्रभासचा वाटत असतं की तो एका ठिकाणी जाणार आहे आणि तिथं तो गिरिजाला भेटणार आहे. आज गिरिजाला भेटून या सगळ्या गोष्टी सांगायच्या एवढंच प्रभासच्या डोक्यात असतं आणि म्हणूनच प्रभास रुद्रला जायला सांगतो. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या मात्र खूपच भयानक अशा असतात. इकडे गिरिजा येते आणि गिरिजा म्हणू लागते वासंतीला की आई, खरंच मी जे करते ते योग्य आहे ना, सगळं नीट होईल ना, म्हणजे मला ना काळजी वाटते, मला कळत नाहीये की ह्या सगळ्या गोष्टी कशा होणार आहेत आणि काय होणार आहेत, मला कळत नाहीये. तेव्हा मात्र वासंती म्हणते काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, तू बिंदास्त राहा. आणि आता तुझी चिठ्ठी जी आहे ती रुद्रने वाचलेली आहे. तेव्हा गिरिजा म्हणते की म्हणजे तुम्हाला रुद्रने स्वतः सांगितलं का? वासंती म्हणते की नाही नाही, त्याने स्वतः मला काही सांगितलेलं नाहीये, पण त्याच्या बोलण्यातनं हे सगळं मला कळलेलं आहे, कारण तो एक मीटिंग संपवून तो जाणार आहे असं बोललेला असतो. आता मात्र गिरिजा म्हणते की ठीक आहे, मी निघते, असं म्हणत ती पर्स शोधायला घेते, पण तिची पर्स काही तिला सापडत नसते. इकडे उर्वशी म्हणते की हे बघ, मी तुला जे काही काम सांगितले ते नीट करायचं आहे सावी, यावेळेस गोंधळ घालायचा नाही. सावी म्हणते की मावशी तू काळजी करू नको, तुझं काम ह्यावेळेस चोख होणार आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही. आता या दोघींचा प्लॅन वेगळाच आहे, म्हणजे घरातच वासंती उर्वशी आहे आणि ती घरात असूनच झोपलेली आहे असं सगळ्यांना सांगायचं. इकडे प्रभास मात्र आता त्याला बाहेर पडायचंय, म्हणून चोर पावलांनी तो तिथून बाहेर पडत असतो आणि त्याला वाटत आहे की आपण गिरिजाला भेटायला जायचंय. इकडे उर्वशी मात्र येऊन पोहोचलेली आहे ठरलेल्या ठिकाणी, कारण तिचा जो प्लॅन असतो त्या पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. ती तिथं पोहोचलेली असते आणि त्याच वेळी आता ती प्रभासची वाट बघत असते, कारण तिचा प्लॅनच असा असतो की प्रभास आला की मगच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि मग प्रभासची वाट लावायची. इकडे गिरिजा म्हणत असते की माझी पर्स कुठे गेली, मला कळतच नाहीये की हे सगळं काय झालंय. तेव्हा मात्र गिरिजा तिच्या पर्सच्या शोधाच्या मागे लागते, परंतु तिला तिची पर्स काही केल्या सापडत नाही. इकडे सावी मात्र लांबून पाहत असते, नक्की काय झालंय या गोष्टीचा विचार सुरू असतो. तेवढ्यातच गिरिजाला तिची पर्स दिसते. ती म्हणते, अहो आई, इथं पर्स कशी, माझी पर्स इथं कशी आली? तेव्हा वासंती म्हणते की जा, सापडले ना पर्स, आता ती घे आणि जा बरं पटकन. इकडे रुद्र हा एनजीओ मध्ये आलेला आहे. श्रीमंत त्याला फोन करत असतो. तेवढ्यात रुद्र तिथे येतो, फाईल देतो आणि मग तो सांगू लागतो की अरे रुद्र, तुझा फोन कुठे आहे, किती वेळ झाला मी तुला फोन करतोय. त्यावरती रुद्राचं असं म्हणणं असतं की अरे माझा फोनच सापडत नाहीये, कुठं आहे ते, मी पण शोधला पण नाही माहिती मला. तर तो सांगतो की अरे तुझा फोन लागत नव्हता ना, म्हणून पोलीस स्टेशनवरून फोन आलेला होता आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की त्या मावशींचा शोध घेत होते, त्यासाठी भेटायला. तर रुद्र सांगू लागतो की हो, मी जाऊन आलो तिथं, पण काहीच उपयोग झालेला नाहीये. त्यांनी ज्या बायकांचे फोटो दाखवले त्यात आपल्या मावशी नाही आहेत, मावशी तर गायब झाले, त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. तेव्हा तो विचार लागतो की काय झालं, माझ्या बहिणी बरोबर आहे का नाही नीट. तेव्हा रुद्र म्हणतो तिलाच विचार, कारण मी काय तिच्याशी बोलत नाहीये. श्रीमंत सांगू लागतो अरे असं काय करतोय तू, अरे विचार कर रुद्र, तुला जर कोणीतरी भांग पाजली असेल तर तिलाही कोणीतरी भांग पाजली असेल ना, त्याच्यामुळे तर हे सगळं झालेलं आहे. तेव्हा मात्र रुद्र म्हणतो की नाही, तसं काही नाहीये, पण तिनं चुकीचं वागलेली आहे, तिनं असं वागायला नको होतं. इकडे प्रभास आता पोचलेला आहे त्या टेकडीवरती. गिरिजा विचार करत असते की मला प्रभास म्हणत असतो की मला
या टेकडीवरती का बोलवलं असेल? असं काय आहे नक्की हे सगळं? म्हणजे गिरिजाच्या डोक्यात काय आहे? कशासाठी बोलवलंय तिनं मला इथं? कशासाठी? काय आहे हे सगळं? असं म्हणत प्रभास विचार करू लागतो आणि त्या झाडाच्या मागं कोणीतरी दिसते असं म्हणत तो गिरिजाला हाक मारतो. तर झाडाच्या मागून येते ती उर्वशी. उर्वशी म्हणते, आलास? बरोबर आहे, तू इथं गिरिजाला भेटायला आलाय. तेव्हा प्रभास म्हणतो की तुला कसं कळलं? तेव्हा ती म्हणते, इतके दिवस झालं तुझ्यासोबत संसार करते ना, बायको आहे मी तुझी, एवढं तर मला कळणारच ना, तू इथे कशासाठी आलाय, काय झालेलं आहे. तेव्हा इकडे उर्वशीला तो म्हणत असतो की म्हणजे, तेव्हा उर्वशी म्हणते की कसं आहे, चिठ्ठी गिरिजाने लिहिली होती. तेव्हा तो म्हणतो की हो, हे अक्षर तुझं नव्हतं. तेव्हा ती म्हणते, बरोबर आहे, इतकी वर्ष झाली पण तू माझं अक्षर ओळखतोयस. ती म्हणते, चिठ्ठी गिरिजानेच लिहिली होती, पण ती रुद्रासाठी लिहिली होती. मी इथं आणले तुला. आता सांगायचं गुपचूप काय झालेलं आहे ते, आणि सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत. असं इकडे उर्वशीचं चालू असतं. तेव्हा प्रभास म्हणतो, असं केलंयस का? म्हणजे माझी फसवणूक करून तू मला इथं बोलवलेलं आहे. त्यावरती उर्वशी म्हणत असते की तसं समज, कारण मी तुला जे सांगितलं होतं ते तुला कधी ऐकावंच वाटलेलं नाहीये. त्याच्यामुळं ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या तुझ्या समोर आहेत. त्यामुळे आता तुलाच विचार करायचे की काय होणार आहे ते. आणि त्याच वेळी ती म्हणत असते की आता सांग, सगळं खरं खरं सांग. तेव्हा प्रभास म्हणतो, बरोबर आहे, तू माझी बायको आहेस ना, म्हणजे तू इतक्या दिवस झालं मला ओळखतेस, तू इतक्या वेळा विचारून झालं, परंतु मी तुला एकदाही सांगितलेलं नाहीये की ती वारसदार मुलगी कोण आहे. मग आज कशावरून मी सांगेल तुला की त्या वारसदार मुलीबद्दल? तेव्हा उर्वशी म्हणत असते की बरोबर आहे तुझं, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मात्र समोर आल्याच पाहिजेत. गिरिजा म्हणत असते की मला का उशीर होतोय, हे सगळं काय चाललंय? तेव्हा उर्वशी सांगत असते की बरोबर आहे, हे सगळं मीच केलेलं आहे. आणि ती म्हणत असते की मीच ती चिठ्ठी गिरिजाने रुद्रासाठी लिहिली होती, ती चिठ्ठी तुला दिली आणि तुला इथं बोलवलेलं आहे. तुला काय वाटलं त्या गिरिजाच्या आधाराने तू मोठा होशील आणि या सगळ्या गोष्टी करशील? त्याच वेळी एवढं लक्षात ठेव, काहीही झालं तरीही त्या गिरिजाला आणि रुद्रला आम्ही वेगळं केलेलं आहे. आणि तू जर तिथे जाऊन त्यांच्यासोबत तुला वाटत असेल की ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या पद्धतीने होतील, पण तशा होणार नाही. कारण तिच्यासोबत कोणीच नाहीये तर ती तुझी साथ का देईल? कारण रुद्रच्या जीवावरती उड्या मारते. इकडे प्रभास काही सांगत नाहीये हे लक्षात आल्यानंतर मात्र उर्वशीने एक काम केलेलं आहे, ते म्हणजे पोलिसांना कॉल केलेला असतो. आणि ती पोलिसांना म्हणत असते की बघितलं का, मला इथं टेकडीवर माझ्या नवऱ्याने आणलेलं आहे आणि तो मला इथून ढकलून देणार आहे, असं म्हणत ती ओरडत असते. आणि तेव्हा मात्र इकडे उर्वशीनं हे सगळं आता नवीन नाटक सुरू केलेलं असतं हे प्रभासच्या लक्षात येतं. प्रभास तिच्या हातून फोन काढून घेतो आणि पाहू लागतो तर तिने कोणाला फोन वगैरे काहीच लावलेला नाहीये. तो म्हणतो की तुला काय वाटलं, तू काय कधी आणि माझा विचार केलायस ते सांग मला. तुझा नवरा अंथरुणाला खिळून राहावा यासाठी तू प्रयत्न केले, कारण तुला आता वाटतंय की मी सगळं सत्य तुला सांगितलं पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला बरं होऊ नये म्हणून गोळ्या औषध देत होती. पण एक गोष्ट लक्षात ठेव, नागेश्वर हा तुझा कधीच होऊ शकत नाही. जो स्वतःच्या लेकाचा झाला नाहीये तो तुझा का होईल? वेळ पडली तेव्हा त्याने तुला स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात दिलं, त्याच्या अंगलट आलं की त्याने तुला बळी दिलेला आहे. आणि अजूनही तुला असं वाटतंय का की नागेश्वरसाठी तू एवढं सगळं केलंस तर याच्यामध्ये तुझा फायदा होणार आहे? असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे सगळेजण पाहत असतात, कारण या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नसतात. तरीही आता इकडे उर्वशी म्हणत असते की नाही, मी जे काही केलेलं आहे ते आमचं, आमच्यामध्ये कोणीही आला तर आम्ही त्याला सोडत नसतो, असं म्हणत उर्वशीला ती म्हणत असते की मला कळलं पाहिजे, आत्ताच्या आत्ता जे काही झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत, असं उर्वशी सांगत आहे. परंतु इकडे उर्वशीला जेव्हा हे सगळं सांगायचं आहे तेव्हा मात्र उर्वशीला तो समजून सांगत असतो, पण उर्वशीला मात्र ऐकूनच घ्यायचं नाहीये. उर्वशी त्याला ढकलून देते. गिरिजा हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहते. गिरिजाला धक्का बसतो. गिरिजा म्हणू लागते की हे सगळं काय आहे, आणि ती प्रभास काका म्हणून जोरात ओरडते. त्यानंतर गिरिजा आता घरी आलेली आहे आणि सगळ्यांना सांगायला लागलेली आहे की असं असं आत्यांनी प्रभास काकाला ढकलून दिलेलं आहे. प्रभास काकाला ढकलून दिलंय ही गोष्ट जेव्हा घरी कळलेली आहे तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्का बसलाय. पण त्याच वेळी पोलीस तिथे येतात आणि पोलीस म्हणतात की उर्वशी मॅडमनी प्रभासला नाही मारलेलं किंवा ढकलून दिलेलं, प्रभासला ढकलून तुम्ही दिलेलं आहे.
हे ऐकल्यानंतर आता रुद्रला सगळ्यांना धक्का बसतो. म्हणजे एवढ्या मोठ्या कारस्थानामध्ये इकडे अडकलेली आहे ती म्हणजेच गिरिजा. गिरिजाला तर चांगलंच अडकवलेलं आहे. आता मात्र गिरिजाला टेन्शन आलेलं आहे. गिरिजा विचार करायला लागली की हे सगळं काय होतंय. आता एवढ्या मोठ्या कारस्थानात जी अडकलेली गिरिजा आहे तिला मात्र प्रश्न पडलाय की आता काय होणार पुढं. गिरिजाला यातून मार्ग तर काढावा लागणार आहे, पण मार्ग कसा काढायचा हा मोठा प्रश्न आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.